नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित वादग्रस्त प्रकरण आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचले। या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिनं मागील आठवड्यात अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता। मात्र आज झालेल्या सुनावणीत नाशिक रोड न्यायालयानं तिचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। धर्मांतर आणि महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या निदा खानला हा मोठा धक्का मानला जातोय। सरकारी पक्षाने केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर न्यायालयानं कोणताही दिलासा देण्यास नकार दिला। अंतरिम जामीन फेटाळल्यामुळे आता विशेष तपास पथकाच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे। निदा खानच्या अटकेसाठी लवकरच कारवाई होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली। सध्या निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम आहे। तिला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडी आणि तपास यंत्रणेची कारवाई याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।